नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत केलंय. बाहेर गेले तर आजी माका म्हणता की काय रे कडी लावलंस काय. मी म्हटलं होय कडी लावला. आजी म्हणता जा खायतो, मी बसलोय अकडे. बाहेर जाऊन वाईचो फेरफटको मारलाय, घराकडे इला आणि दगडी चाळीचो चित्रपट बघू घेतलंय. तेवढ्यात औशीन आवाज देऊन सांगलं की जा आणि दुकानातून वाईच ब्राऊन ब्रेड घेऊन ये. दुकानात गेलाय, भावाशीक म्हटलंय माका ब्राऊन ब्रेड होय. तर भावा सगळे म्हणता की अरे खैतरी चोरीयेक गेलो. मी म्हटलं चोरीयेक बिरियेक नाही, माका ब्राऊन ब्रेड खैसून तो शोधून दे. तर खालसून कोपऱ्यातून काढून दिले. घराकडे इलाय तर पिंटो माका म्हणता बघ आता मी कसलो स्टंट करून दाखवतोय. सायकल डायरेक्ट शिडीवरसून वर पार करून दाखवतलंय. पुढ ताकद तर पोचलो, पण बंगला सायकल काय वर ताकद जाऊकत नाही. मग कशी बशी त्यांना उचलल्यान आणि वर ताकद पोचवून टाकल्यान. मग आम्ही बसलो जेव आणि आज जेवणात होता ब्राऊन ब्रेड. त्याचबरोबर आपल्या आवडीचा विषय म्हणजे मटण. येवा तुम्ही सुद्धा जे जंबुराच्या घराकडे गेला आणि बघलंय तर जंबुरा पफ खायत होता. त्याका म्हटलंय माका पण वाईस दी. तर अजिबात देऊक तयार नाही, धरलंय आणि त्याका भिरकावून टाकलंय. तेवढ्यात विश्राम दादा अकडेसून म्हणता चांगल्या बोले कू. तकडेसून बाहेर इलंय तर मोठू माका म्हणता की आजपासून सगळ्यांनी माका पवैश्रीचो पैलवान म्हणायचो. मी म्हटलं शबास रे शबास, पवैश्रीचो पैलवान. घराकडे इला आणि बघले तर काकी आणि किरण सुद्धा घराकडे इलेले होते. काकीक म्हटलंय काकी सगळ्यांका हाय करून दाखवता. काकी म्हणता वाईस ताम फोनवरती बोलताय. फोन हकडे पलटवल्यान आणि काकीन सगळ्यांका हाय केल्यान. सगळ्यांच्या माळ्यावरती बसन गजाली रंगलेली. मी आपलो खाली बसन आपलं मिल पूर्ण केलं आणि मग म्हटलं आजच्या दिवसापुरती पुरे झाला. आम्ही भेटा पुढच्या ब्लॉग मध्ये. तर सर देवा काळजी.